केळवण सुरू आहे, लगीनघाई सुरू झालेली आहे. पहिल्यांदा याबद्दल मला ऐकायला आवडेल. अर्पिता आणि विराजची लगीनघाई कशी सुरू? खूप डे नाईट सुरू आहे. मग आम्ही डे नाईट शूट करतो आहे. आणि काय विराज खूप एक्सायटेड आहे या लग्नाला घेऊन. त्याचं खूप प्रेम आहे अर्पितावर. सो त्याच्यामुळे तो त्याच्याकडनं कुठल्याही गोष्टीची कशी कमी पडणार नाही या गोष्टीची काळजी घेतो आहे. सगळा खर्च तो करतो आहे. कारण त्याच्यामुळे अर्पिताच्या कुटुंबातले सगळे छान तुम्हाला तयार झालेले दिसतील. कारण तो जाताना कल्याणीला क्रेडिट कार्ड देऊन गेला होता, त्याने शॉपिंग केली आहे. सो अशी सगळी तयारी सुरू आहे आणि मजा येते. नाही, खरंच आमच्याकडे पण खूप तयारी सुरू आहे. अर्पिता थोडीशी नर्वस आहे सगळ्या गोष्टींमुळे. तिने विराजचं एक वेगळंच रूप बघितलं आहे हल्लीमध्येच. अचानक त्याची पॉझिटिव्ह साईड समोर आली आहे. सो त्यामुळे ती थोडीशी नर्वस आहे, थोडी घाबरलेली आहे. पण तिच्या या सॅक्रिफाईसमुळे तिच्या घरच्यांचं भलं होणार आहे. त्यामुळे ती त्या दृष्टीने ती खुशसुद्धा आहे की माझ्यामुळे सगळे घरचे आनंदी होणार आहेत, सगळ्यांना हवं ते मिळणार आहे. आई खूप खुश आहे, बाबा खूप खुश आहेत की फायनली लेकीचं लग्न होतं आहे. त्यामुळे तीच सगळी गडबड सुरू आहे. आणि घाई तर चालली आहे कारण डे नाईट शूट करतो आहे आम्ही आणि 8 तारखेला लग्नाचा एपिसोड आहे. पण खरं लग्न काय, शूटिंगचं लग्न काय घाई असतेच. घाई आता काहीतरी सुटलेलं असतं, काहीतरी धावपळ सेम इमोशन्स सेम असतात. खर्च, घाई, नर्वसनेस, हे हो, झोप झालेली, सगळं इमोशन्स सेम असतात. आता खूप हेक्टिक आमचं आहे. सगळी लग्नाची तयारी आणि जे कार्यक्रम असतात, हळद आणि संगीत वगैरे, सो त्याचं प्रिपरेशन चालू आहे आमच्याकडे. आणि खूप कमी वेळात गोष्टी करायच्या आहेत. सो पटपट गोष्टी करायला लागणार आहेत. येस, 6 म्हणतोय असं हेक्टिक वातावरण आहे. पण सगळे खूप असं सगळे एकदम फन वेने ते पार पाडत आहेत. सो मजा येते सेटवर. एकंदर वातावरण खूप आनंददायी आहे.